मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला आलं बघा कसं डुलत डुलत यायला बघा की बैल आहे त्यो डुलत डुलतच येणार ना व चला आता या बैलाचा बैलपोळा साजरा करूया थांबा थांबा विजयी वीराचं ववाळून स्वागत करतात राणा भाऊजी थांबा वहिनी कसला इजे घ्या आता आम्हालाच विचारतायसा कसला इजे म्हणून अहो मैदान मारून आलायसा नव्ह तुम्ही आणि एक साथ 10 पैलवानांना हरवलेसा नव्ह म्हणून तर ही समधी सजावट आणि हे स्वागत नाही नाही वहिनी हारलो मी तो भाल्या जिंकला अरे देवा आओ काय सांगतायसा अरे देवा असं कसं झालं राणा भाऊजी खरंच का काय राहणार भाल्यानं कुणाला चालली हो माती मला चंदे फोबट फोडू काय काय विचारतीस चुकलं अहो मला वाटलं राणादा खेळलंच नाही म्हणून तर तो भाल्या जिंकला पर ताईसाहेब राणादा कसं काय हरतील हो का राणा भाऊजींनी काय जिंकायचा ठेका घेतलाय होय हा मी बी हेच म्हणतोय आओ पण राणा भाऊजी तुम्ही जिंकणार अशी खात्री होती हो आमासनी म्हणून बघा ना बघा केवढी तयारी केली आम्ही होय दिवसभर राबून काय काय गोडधोड बी केल्या ताईसाहेब आता समद वाया जाणार वाटतं वाया का जाणार अहो सकाळी कसरत दुपारी कुस्त्या संध्याकाळी समद्यांच्या लंगोटात जाऊन लई भुका लागल्यात अहो मी संपेन की समद राणा भाऊजी तुम्ही हारलात अहो मामांजीला किती वाईट वाटलं असेल आणि गायकवाड घराण्याची इज्जत धुळीला मिळाली ते वेगळंच अहो वहिनी खेळात कसली आली इज्जत अहो तसं नव्हं पण तुम्ही ते समद्यांची लंगोट धुतली म्हणे ही काही साधी सुधी गोष्ट नाही अहो आम्हाला तर आता गावात तोंड दावायला जागा नाही उरली हो आणि तुम्ही समद्यांची लंगोट धुवून तुम्हाला कसं काही वाटणं झालंय तेच कळत नाही आम्हासनी अहो वहिनी ते माझे साथीदार आहेत मग त्यात काय एवढं हे बघा तुम्ही जास्त मनाला लावून घेऊ नका हा बघा का पोटात 1000 काळो वरडायला लागलेत जेवायला वाढकी या बैलाच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही याला कुस्ती हारल्याचं दुःख झालंय ते बघा का
हातपाय धुवून घे आणि ये जेवायला. गोदक्काला बी वाईट वाटलं की काय? तू काय आमच्या तोंडाकडे बघती? धर आणि ठेवून दे. कुठं आहे तुझा सन्नी दादा? फोन का नाही उचलत आहे आमचा? आज काही झालं तरी सूरजला जा विचारायला लावणारच. काय साहेबराव, झालं जेवण पाणी का तुला बी वाईट वाटते? इकडं काय भानगड झाली ते कळना झालंय. अरे वस्ताद, पैलवान, समद गाव, अरे घरातल्यांना सुद्धा मी हरल्याचं पटना झालंय. इकडे गोदक्का धड बोलना बी झाली. वहिनींना तर झटकाच बसलाय. पण मलाच का काय वाटेना? पण आपण दिलेली साखळी बाईंनी हातात घातली बघून लई भारी वाटते. कुस्ती जिंकल्यावर कसं वाटतं? हलकं हलकं तरंगल्यासारखं. तसं बाईंच्या हातात साखळी बघून वाटते. अरे तलावासमोर जेव्हा बाई भेटायला आल्या तेव्हा काळजाचा ठोकाच चुकला बघ. असं का होतंय? पण त्या सॉरी का म्हणल्या? काय चुकलं असेल त्यांचं? का माझंच काहीतरी चुकलं? राणादा, बोला बंधुराज. बंधुराज गेला चुलीत. तू हरलास का ते सांग आधी. समद गाव तेच विचारते. आता तू बी का? गाव गेले तेल लावेत. तू हरलास का ते सांग आधी. करण्याची अब्रू मातीत मिळवलीस तू. चार चौकात तोंड कसं दाखवायचं आम्ही? सूरज, खेळायची आणि हरलं तर असं काही होत नाही. ते काय नाही. तू हरलास का ते सांगायचं पहिले. काय विचारलोय मी? काय विचारलोय? हे बघ, आज हरलो, उद्या परत जिंकत. तू जिंकशील रे. तुझ्यामुळं 4 लाख रुपये हरलो मी. कोण देणार भरून? हरलास का ते सांगायचं आधी. व्यसन तर आहेच. अरे त्यात येऊ भरीला सट्ट्याचा नाद. अरे अरे कळत का नाही तुला? अरे बरं किती वेळा सांगायचं हे असलं नाद सोड म्हणून. तुझ्यामुळं प्यायलो. आज माझ्या इचकाच गेलास. तुझ्यामुळं वाट लागली माझी. अरे वहिनींसारखी एवढी चांगली बायको मिळाली तुला. तिची काय किंमत आहे का नाही? त्यांच्याकडनं 4 चांगले गुण शिक, आयुष्य सुधरेल तुझं. आणि परत असल्या नादाला लागला तर एका रपट्यात चिप्पड करीन. समजलं का? निघा आता. निघ म्हणलं ना. नाही पण हरलास का ते सांग की आधी. चापके.
किती वेळा समजवायचं याला. साहेबराव, आता तूच सांग. खरं आईला जाताना वचन दिल की सूरजला माया लावेल, पण याच मत नाही असं असतं. अरे मग माझं बी डोकं सटकतं कधी कधी. एक तर दुपारपासून काय सुधारणा झालं, त्यात तिकडं ते वसत भडकलं, इकडं वहिनींना वाईट वाटते, आणि त्यात ह्यो सट्ट्याचं नात करून आले. खूप मनापासून म्हणते सॉरी. काय रे, भाई सॉरी काय म्हणले असते? काय चुकलं असेल त्यांचं? सॉरी म्हणाल्यावर थँक्यू म्हणाला. कमाल या राणाची. असं कसं गोंधळला? ला 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 लाजरा बुजरा स्वभाव आहे त्याचा. होतो कधी कधी गोंधळ. कळतच नाही त्याला आपण काय बोलतोय ते. हे साहेबराव, अरे मला काय बी कळना झालंय. अरे त्या सॉरी का म्हणल्या? काय बी म्हण, वाईनी हातात साखळी घालून आपला शब्द राखला. हा, पण आपण बी लगेच त्यांना थँक्यू म्हणलं. पण त्या सॉरी का म्हणल्या? दोस्त पराऊट झालंय बघ. हे साहेबराव, सांग की आपला असा घोळ का होतो या? हा सॉरी थँक्यूचा सगळा घोळ ना तुझ्यामुळे झालाय. काय अर्थ लावायचा त्याच्या थँक्यूचा? निनी सा सारे ग ग रे सारे रे सा नी नी सा सारे ग ग रे सारे रे सा नी नी सा सारे ग ग रे सारे रे सा नी नी सा. खरंच फार भाबडा आहे तो. एवढ्या निर्मळ मनाचे असतात का पैलवान? राणा, हारल्याचं एवढं मनाला नगं लावून घेऊ. अरे काय मनात असेल ते खुल्यापणानं बोल. मनात ठेवू नये माणसानं. आणि तुला तर ते नाहीच जमणार. वदक्का, अगं मी एकदम नीट आहे. खरंच हारल्याचं तुला काय बी वाटत नाही? सगळ्यांना सांगून सांगून आंबलो मी आता. अगं खरंच काही वाटत नाही मला. खरं तर वाटायला पाहिजे,
पण काय बी वाटत नाही. तब्येत बरी आहे ना हो तुझी? नाही म्हणजे तू हारशील असं मला बी वाटलं नव्हतं. होतं का? आपल्याला आयुष्यात दोन गोष्टी व्हाव्या असं वाटते. त्यातली एक होती तर दुसरी होत नाही. आणि जी होत नाही त्याचं वाईट वाटायला पाहिजे ना. आणि उलटी जी झाली आहे तर लई भारी वाटते. असं का होतंय माझ्या बरोबर? असंच असतं माणसाचं. एखादी महत्वाची गोष्ट झाली की माणसाच्या मनाला आनंद होतो आणि जी झाली नाही तर त्याबद्दल काय बी वाटण असं होतं. कुस्ती परीस तुझ्या आयुष्यात दुसरी कुठली महत्वाची गोष्ट आहे का जी व्हावीशी वाटते? कोण पोरगी आहे का? कुणी पोरगी असेल तर लग्न करून टाकू की काय राणा भाऊजी? तसं काही असेल तर कळू द्या की आमासनी बी. का समध्या गोष्टी फक्त गोदाकांनाच सांगणार आहे तुम्ही? तसं नाही हो वहिनी साहेब. कुस्ती बघार दुसरं काय बी महत्वाचं नाही असं म्हणत होता. म्हणून मी म्हणत होते की लग्नाचं मनावर घे. हा ते बी आहेच म्हणा. पण राणा भाऊजी तुम्हाला एक खरं सांगू, तालमीत जर तुमचं मन लागत नसल तर तसं सरळ सरळ सांगा की. हे असं गावात शोभा होणं बरं नाही हो. आणि ते लंगोट धुण्यासारखं. नाही नाही, आता परत असं नाही होणार. नाही पण नक्की झालं काय? तुम्ही हारला कसं? राणा, अरे साहेबरावाला पाणी दावलास का? मगापासून आरडत होतं ते. आलोच मी. तुम्ही किती बी पांघरून घातलं तरी आम्हाला जे कळायचंय ते कळतंय गोदा. आम्ही जे काय करतोय ते समजा या घराच्या चांगल्यासाठी भल्यासाठी करतोय ना. राणा भाऊजींचं काहीतरी बिनसलंय. त्यांचं मन थाऱ्यावर यायला पाहिजे. नाही पण तुम्ही काळजी करू नका त्याची. जे काय करायचं ते आम्ही करतो. आणि तसं बी घरची कोडी घरच्यांनीच सोडवावी असं म्हणतात. बाहेरच्यांनी त्यात लक्ष घालू नये. हो डिग्रीवाल्या बाई, अहो कशाला घसा सुकवताय? या पोरांचा इंग्रजी फार कच्चा आहे. त्यापेक्षा दुसरं काहीतरी शिकवा, त्यांना लगेच शिकतील. सर आधी शिकवलं तर ते शिकतील ना. अहो इथं हेड सर कोण आहे, मी की तुम्ही? मला जास्त कळतं की तुम्हाला? मला जास्त अनुभव आहे या मुलांचा. पण सर मी प्रयत्न तरी करून बघते ना. जर का नाही शिकली तर तुम्ही म्हणताय ते खरं. नाही नाही, मी इथं महाजन जे म्हणतात ना ते खरं असतं. हो की नाही रे पोरांनो? बघितलं, बोलती बंद. खऱ्या पुढे कायमच बोलती बंद असते यांची. नाही तुम्ही शिकवा, पण एक लक्षात ठेवा, यांना शिकवता शिकवता तुमचं इंग्रजी तुम्ही विसराल. अहो इंग्रजी म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि ते शिकवणं फक्त आणि फक्त महाजन हेड सरांना जमतं. दुसरं कोणाचंही काम नव्हते. शिकवा काय शिकवायचं ते. आज आपण शिष्टाचार म्हणजेच एटिकेट शिकणार आहोत. पर बाई, हे कुठल्या धड्यात आहे? नाही, हे कुठल्याही धड्यात नाहीये, पण हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे.
समाजात वावरताना बोलताना आपण कसं बोलायचं ना ते आपण शिकणार आहोत. मला सांगा, आता तुम्हाला वर्गातून आत यायचं असेल तर तुम्ही कसं विचारा? मी आय कम इन. बरोबर. आणि जर का तुम्हाला बसायचं असेल तर ते कसं विचारा? एक्सक्यूज मी. अरे वा, तुम्हाला येतंय की. आणि जर आपण एखादी गोष्ट चुकीची केली किंवा कुणाचं तरी मन दुखावणारी केली तर काय म्हणायचं? सॉरी. हा. आणि थँक्यू कधी म्हणायचं? जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली असेल तर. मनासारखी झाली तर नाही. जर आपली कुणी मदत केली किंवा कुणी शाबासकी दिली ना तर थँक्यू म्हणायचं. निन्नी सा सरे ग ग रे सा रे Thank you. रे